आपण दिलेल्या देणगीचा विनियोग शेवटच्या घटकापर्यंत होईल. संस्था आपल्या ऋणात राहील असं प्रतिपादन तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांनी तळेगाव ढमढेरे येथे केले. शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील प्रगतशील बागायतदार शेतकरी महाराष्ट्र आपला न्यूजचे पत्रकार विजयराव ढमढेरे यांनी त्यांचे वडील कैलासवासी संभाजीराव गोविंदराव ढमढेरे गुरुजी तसेच आई कैलासवासी सौ सीताबाई संभाजीराव ढमढेरे यांच्या स्मरणार्थ तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाला 25,000 रुपयांचा मदत निधी, दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे शिरूर येथील ज्येष्ठ पत्रकार, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन कुमार बारवकर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 23 जानेवारीला शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा साहेबराव ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमढेरे, दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे पाबळ येथील पत्रकार सागर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर, प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे, कुंडलिक कदम, मुख्याध्यापक प्रमुख मुख्य लिपिक दत्तात्रय वडघुले, नामदेवराव बोहिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मदत निधी देण्यात आला. प्राध्यापक कुंडलिक कदम, प्राध्यापक नामदेव बोहिटे यांनी हा मदत निधी स्वीकारला. आज तळेगाव ढमढेरे येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय आणि तसेच स्वातंत्र्य सैनिक आर.बी. गुजर प्रशाला आणि रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेमध्ये कैलासवासी श्री संभाजीराव गोविंदराव ढमढेरे गुरुजी आणि कैलासवासी सौ सीताबाई संभाजीराव ढमढेरे यांच्या स्मरणार्थ आज त्यांचे चिरंजीव सन्माननीय विजयराव ढमढेरे यांनी या संस्थेच्या बांधकाम निधीसाठी रुपये 25,000 रुपये एक रोख स्वरूपात या संस्थेकडे प्राध्यापक आणि प्राध्यापक सर्व वृंद यांच्याकडे जी देणगी सुपूर्द केली, ती देणगी सुपूर्द करत असताना समाजामध्ये काम करत असताना 1952 सालची ही संस्था आहे. सर्व धर्म समभावाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1952 साली कैलासवासी साहेबराव ढमढेरे आणि कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रायकुमार शेठ गुजर यांनी केली. आणि या संस्थेचा आज जो छोटंसं वटवृक्ष या ठिकाणी लावलं होतं, त्याचं आज मोठं म्हणजे छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं रूपांतर आज वटवृक्षामध्ये झालेलं आहे. जवळजवळ या संस्थेत 4,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच दृष्टिकोन ठेवून शेवटच्या घटकापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी संकल्पना होती, विद्यार्थ्यांनी समाज क्षेत्रामध्ये सर्व धर्म समभावाचं तत्व बाळगून शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम ज्याप्रमाणे झालं, त्याचा वसा निवारसा या संस्थेमध्ये जपला जातो. आणि या संस्थेच्या बांधकामासाठी आणि किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जो निधी दिला, त्याबद्दल सन्माननीय पत्रकार विजयराव ढमढेरे यांचं मी संस्थेचा संचालक या नात्यानं आणि माझे वडील संस्थेचे मानद सचिव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अरविंददादा ढमढेरे यांच्या वतीनं मी आभार मानतो. आणि सदर प्रसंगी सन्माननीय सकाळचे पत्रकार आमच्या कुटुंबाचे स्नेही सन्माननीय नितीन बारवकर उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि विजयराव अशीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी योगदान, भरीव असं गोरगरीब विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम पवित्र केलं जातं. आज निश्चित आपल्या देणगीचा विनियोग शेवटच्या घटकापर्यंत होईल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. संस्था आपले आभार व्यक्त करत असताना आभार व्यक्त केल्यानंतर प्रेम कमी होतं, म्हणून संस्था आपल्या ऋणात राहील असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.